नमस्कार. मी पंचाक्षरी स्वामी मंद्रुप, पत्रकार, दैनिक संचार. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेलं आणि नेहमीच लक्षवेधी लढत होणाऱ्या मंद्रुप जिल्हा परिषद गट, मंद्रुप पंचायत समिती गण आणि कंदलगाव पंचायत समिती गणाची राजकीय परिस्थितीची आपण माहिती घेणार आहोत. या गटामध्ये, या दोन्ही गणामध्ये कोण कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहे आणि येथील सद्य राजकीय परिस्थिती काय आहे याचा आपण आढावा या मुलाखतीमध्ये घेणार आहोत. खरं तर 2017 मध्ये मंद्रुप जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. आताही सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महिलांसाठीच जिल्हा परिषद गट राखीव आहे. त्यामुळे या वर्षीचा राजकीय आढावा घेण्या अगोदर आपण 2017ला काय घडलंय याचा आपण थोडक्यात माहिती घेऊ. 2017ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्युलता प्रभाकर कोरे, तर भाजपकडून सविता गौरीशंकर मेंडगुल्ले आणि काँग्रेसकडून महाबुबी शेख आणि शिवसेनेकडून अर्चना चिदानंद घाले हे रिंगणात होते. या मंद्रुप पंचायत समिती गणामध्ये विद्युलता कोरे यांना तब्बल 1450 मताची मोठी आघाडी मिळाली होती. मात्र कोरे यांना कंदलगाव गणामध्ये अपेक्षित मतदान झाली नाही. कंदलगाव पंचायत समितीच्या भाजपचे उमेदवार सोनाली कडते आणि त्यांचे पती प्रशांत कडते यांच्या झंझावती प्रचारामुळे जिल्हा परिषदच्या उमेदवार सविता गौरीशंकर मेंडगुल्ले यांना कंदलगाव पंचायत समिती गणामध्ये तब्बल 1350 मताची मोठी आघाडी मिळाली होती. मात्र कोरे यांना मंद्रुप पंचायत समिती गणामध्ये 1450 मताची आघाडी होती. ती 1350 मता वजा झाल्यावर 99 मताने विद्युलता कोरे या शेवटच्या क्षणी विजयी झाल्या होत्या. हा 2017चा राजकीय इतिहास आहे. यंदा मंद्रुप जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे इथे इच्छुक असणारे पुरुष उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे. कारण गेल्या 5 वर्षापासून मंद्रुपसह जिल्हा परिषद गटातील अनेक पुरुष मंडळी हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत होते. मात्र नुकत्याच झालेल्या आरक्षणामध्ये हा गट पुन्हा एकदा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यामुळे इच्छुक पुरुष मंडळींचा मोठा हिरमोड झालेला आहे. यंदा मंद्रुप जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विद्युलता प्रभाकर कोरे ह्या इच्छुक आहेत. मात्र यंदा राष्ट्रवादीने उमेदवार बदलावा असा सूर त्यांच्याच समर्थकांमध्ये आहे. विद्युलता कोरे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कामे केलेली आहेत. त्यांनी विकास कामे केली आहेत. तरीही एक फ्रेश चेहरा रिंगणात उतरावा असं त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा आहे. विद्युलता कोरे आणि प्रभाकर कोरे यांची ज्येष्ठ कन्या सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माजी अध्यक्षा प्रीती प्रभाकर कोरे यांचं नाव सध्या राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवर आहे. माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे हे आपल्या पुतणीला यंदा जिल्हा परिषदची उमेदवारी देण्याची चाचपणी करत आहेत. मंद्रुप ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रीती कोरे यांनी चांगल्या प्रकारे भाषण केलं, चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा त्यांनी सांभाळली. त्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून विद्युलता कोरे ऐवजी त्यांची कन्या प्रीती कोरे यांनाच अप्पाराव कोरे हे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. माझ्या तर्कशास्त्रानुसार विद्युलता कोरे ऐवजी प्रीती कोरे हेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अंतिम उमेदवार असतील यात शंका नाहीये. कोरे हे गेल्या 50 वर्षापासून मंद्रुपसह पंचक्रोशीतील राजकारणामध्ये सक्रिय आहेत. कैलासवासी गोपाराव कोरे असू द्या, सध्या अप्पाराव कोरे असू द्या, हे जनतेच्या अडीअडचणीला मदतीला नेहमी धावून जातात. पोलीस स्टेशन असू दे, दवाखाना असू दे, वीज वितरण मंडळ असू दे अथवा अन्य काही अडीअडचणी असू दे, अशा ठिकाणी नेहमीच कोरे परिवार हे धावून जातात. याचा मोठा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रीती कोरे यांना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. यानंतर आपण भाजपचे कोण इच्छुक आहेत आपण पाहूयात. भाजपकडून गत निवडणुकीमध्ये अवघ्या 99 मताने निसटता पराभव स्वीकारलेल्या सविता गौरीशंकर मेंडगुल्ले हे पुन्हा एकदा
जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत. गत निवडणुकीमध्ये आमचं थोडक्यात पराभव झाल्यामुळे पुन्हा एकदा आमदार सुभाष देशमुखांनी आम्हाला संधी द्यावी अशी अपेक्षा मेणगुल्ले समर्थकामध्ये आहे. गौरीशंकर मेणगुल्ले हे भाजपचे दक्षिण सोलापूरचे संघटन सरचिटणीस आहेत. त्यांनी आमदार देशमुख यांच्या माध्यमातून मंद्रुप गावाला कोट्यवधीचा विकास निधी आणलेला आहे. लोकांच्या अडीअडचणीला दवाखाना, पोलीस ठाणे, वीज वितरण मंडळ अशा ठिकाणी गौरीशंकर सुद्धा हे जनतेच्या मतीत धावून जातात. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळावी अशी अपेक्षा गौरीशंकर मेणगुल्ले यांची आहे. मंद्रुपचे सुपुत्र भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मळशिद मुगळे हे सुद्धा गत निवडणुकीमध्ये त्यांची पत्नी संगीता मळशिद मुगळे यांचा निसटता पराभव झाला होता. यंदा संगीता मळशिद मुगळे यांना भाजपची उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा आणि मागणी मुगळे समर्थकामध्ये आहे. मळशिद मुगळे हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचं उद्योगपती असल्यामुळे आणि त्यांचं कृषी व्यवसाय असल्यामुळे त्यांचं शेतकऱ्याशी आणि सर्वसामान्य लोकांशी चांगला संपर्क आहे. त्यांनीही लोकांच्या अडीअडचणीला नेहमीच ते धावून जातात. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मुगळे सुद्धा पोलीस स्टेशन असू द्या, दवाखाना असू द्या, वीज वितरण मंडळ असू द्या, अशा अनेक ठिकाणी तेही जनतेच्या मदतीसाठी धावून जातात. त्यामुळे त्यांना त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदची उमेदवारी भाजपने द्यावी अशी अपेक्षा मुगळे समर्थकामध्ये आहे. कंदलगावच्या कन्या माजी सभापती सोनाली प्रशांत कडते ह्या सुद्धा मंद्रुप जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक आहेत. सलग 2 वेळा त्या गेल्या टर्मला सभापती झालेल्या आहेत. त्यांचे पती प्रशांत कडते यांचं काम चांगलं आहे. त्यांनी सुद्धा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जनतेच्या अडचणीला तेही धावून जातात. पोलीस स्टेशन, दवाखाना, वीज वितरण मंडळ आदी ठिकाणी ते प्रशांत कडते हे जनतेच्या मदतीसाठी धावून जातात. विशेषतः प्रशांत कडते हे कंदलगाव गणातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा दर्शन मोठ्या प्रमाणात घडवतात. त्यामुळे आपल्याला एकदा जिल्हा परिषदची संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. कारण पंचायत समितीचं त्यांनी 2 वेळा सभापती पद भूषवल्यामुळे यंदा जिल्हा परिषदला आपल्याला संधी द्यावी. निश्चितच आपण ती निवडणूक ताकदीनं लढू अशी मागणी अपेक्षा त्यांची आहे. आपले अकोले मंद्रुपच्या विद्यमान सरपंच प्रियांका रमेश आसबे या सुद्धा जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत. त्यांचे पती रमेश आसबे हे मोठे उद्योजक आहेत. कंदलगाव पंचायत समिती गणामध्ये रमेश आसबे यांचा दबदबा आहे, चांगलं काम आहे. तेही जनतेच्या अडीअडचणीला मदतीला रात्री अपरात्री धावून जातात. त्यामुळे एकदा संधी मिळावी अशी अपेक्षा रमेश आसबे यांची आहे. रमेश आसबे हे मराठा समाजातून येतात. तेव्हा मराठा समाजाला एकदा जिल्हा परिषदला संधी द्यावी अशी मागणी आसबे समर्थकांची आहे. कंदलगावचे उपसरपंच अमित नरुटे यांच्या धर्मपत्नी प्रियंका अमित नरुटे या सुद्धा मंद्रुप जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर मंद्रुपचे उपसरपंच भगवान हनुमाने यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मुक्ताबाई भगवान हनुमाने या सुद्धा जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत. वडकबाळच्या नीलाबाई गुरप्पा पुजारी ह्या सुद्धा जिल्हा परिषदला इच्छुक आहेत. नीलाबाई गुरप्पा पुजारी ह्या वडकबाळच्या विद्यमान उपसरपंच राहुल पुजारी यांच्या मातोश्री आहेत. राहुल पुजारी हे जनतेच्या अडचणीला नेहमीच धावून जातात. त्यामुळे वडकबाळला एकदा संधी मिळावी अशी अपेक्षा राहुल पुजारी यांची आहे. परिषद गटासाठी राष्ट्रवादी आणि भाजप पाठोपाठ काँग्रेसमध्ये सुद्धा इच्छुक आहेत. या ठिकाणी 2022 मध्ये मंद्रुप सरपंच पदाची निवडणूक लढवलेल्या शीतल मोहन राठोड या काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत. मोतीलाल राठोड RK म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे मोतीलाल राठोड यांच्या भावजय ते आहेत. मोतीलाल राठोड हे बंजारा समाजातून येतात. त्यांचंही काम सर्व समाजामध्ये आहे. तेही लोकांच्या अडीअडचणीला नेहमीच धावून जातात. त्यामुळे ते पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र मोतीलाल राठोड यांचं म्हणणं असं आहे की बाबा मला जर भाजपनं संधी दिली तर मी निश्चित भाजपकडून लढेन असंही ते सांगत आहेत. त्यामुळे ते भाजपकडून लढतात की काँग्रेसकडून, शक्यतो त्यांना काँग्रेसकडूनच उमेदवारी मिळेल ही शक्यता नाकारता येत नाही. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सचिव
नुकतेच ज्यांचं दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड झालं असे अनंत म्हेत्रे यांच्या धर्मपत्नी भाग्यश्री अनंत म्हेत्रे हे सुद्धा मंद्रुप जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. अनंत म्हेत्रे हे खासदार प्रणितीताई शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे म्हेत्रे यांचं काम तळागाळापर्यंत आहे. ते हे लोकांच्या अडीअडचणीला मदतीला नेहमी धावून जातात. त्यामुळे एकदा जिल्हा परिषदेला संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांची आहे. काँग्रेसचे जिल्हा सचिव मंद्रुपचे सुपुत्र मोहम्मद शेख यांच्या धर्मपत्नी सना कौसर शेख हे सुद्धा मंद्रुप जिल्हा परिषदला काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. यंदा पुन्हा एकदा मंद्रुपला अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा मोहम्मद शेख यांची आहे. त्यामुळे पक्ष कोणाला उमेदवारी देतो हे अंतिम टप्प्यात आपल्याला कळणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अद्यापही कुठलेही नाव पुढे आलेलं नाही आहे. मंद्रुप जिल्हा परिषद गटामध्ये जे बलवान नेते म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादीचे, ते अप्पाराव कोरे हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे मंद्रुप जिल्हा परिषद गटाला शरद पवार पक्षाकडून अद्यापही कुठलेच नाव समोर आलेले नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून जिल्हा परिषदसाठी सुजाता रमेश नवले यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांचे पती माजी उपसरपंच रमेश नवले हे सर्व समाजामध्ये असतात. त्यांचंही काम व्यापक आहे. तेही प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदतीला ते नेहमी धावून जातात. त्यामुळे शिवसेनेने त्यांना जिल्हा परिषदला संधी द्यावी अशी मागणी नवले समर्थकांमध्ये आहे. तसेच शिवसेनेचे मंद्रुपचे विभाग प्रमुख संदीप मेंडगुल्ले यांच्या धर्मपत्नी अनुषा संदीप मेंडगुल्ले या सुद्धा मंद्रुप जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत. मेंडगुल्ले यांचंही काम चांगलं आहे. तेही जनतेच्या संपर्कात नेहमी असतात. तसेच शिवसेना एकनाथ शिंदे या गटाकडून एकमेव नाव चर्चेत आहे. प्रियांका संतोष बरुरे हे मंद्रुप जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. संतोष बरुरे हेही सर्व समाज घटकामध्ये मिळून मिसळून असतात. त्यामुळे एकदा संधी त्यांना मिळावी अशी अपेक्षा त्यांची आहे. जिल्हा परिषद गटासाठी आणखीन एक नाव पुढे येत आहे. कैलासवासी भीमराव पाटील वडगवळकर यांच्या कन्या माजी सभापती इंदुमती परमानंद अलगोंडा पाटील यांनी मंद्रुप जिल्हा परिषद गटाची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढावी अशी मागणी काँग्रेस समर्थकातून होत आहे. खरं तर इंदुमती अलगोंडा पाटील हे गेल्या 2-2.5 वर्षापासून कुठल्याच पक्षात सक्रिय नाहीत. तरीही त्यांनी मंद्रुप जिल्हा परिषद गटाची निवडणूक काँग्रेस पक्षाकडूनच लढावी अशी मागणी जोर धरत आहे. खरं तर इंदुमती अलगोंडा पाटील यांचं नाव हत्तूर जिल्हा परिषद गटासाठी सुद्धा चर्चेत आहे. त्यामुळे इंदुमती अलगोंडा पाटील हे शेवटच्या क्षणी मंद्रुप जिल्हा परिषद गट लढणार की हत्तूर जिल्हा परिषद गट लढणार हे आपल्याला निवडणुकीची वेळ स्पष्ट होईल. खरं तर देशभरामध्ये अद्यापही भाजपची लाट आहे. गतवर्षी महाराष्ट्रामध्ये महायुती शासनानं महायुती सरकारला बहुमत मिळालं आणि बिहारमध्ये सुद्धा भाजपची लाट एनडीएची लाट आपल्याला दिसून आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना खूपच फेमस झालेली आहे. त्यातच सेना नदीला जो महापूर आला होता, त्यामुळे या महापूरमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे भाजपसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आहे. खरं तर मंद्रुप जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक पुरुष उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे. हे मगाशी उल्लेख केला होता मी. हे सांगण्याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद गट महिला झाल्यामुळे मंद्रुपमधील जे पुरुष मंडळ आहेत ते मंद्रुप पंचायत समिती गण लढण्याचे त्यांचं कल वाढलेला आहे. खरं तर माजी सभापती अप्पाराव कोरे यांना मंद्रुप जिल्हा परिषद गट लढायचं की मंद्रुप पंचायत समिती या द्विधा मनस्थितीत ते आहेत. खरं तर कैलासवासी गोपाळराव कोरे आणि कैलासवासी भीमराव पाटील वडगवळकर यांच्या परिवारामध्ये चांगले ऋणानुबंध आहेत, चांगले संबंध आहेत. त्यामुळे अप्पाराव कोरे हे ऐनवेळी इंदुमती अलगोंडा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना मंद्रुप जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यास कुणीही आश्चर्य व्यक्त करू नये. कारण कोरे आणि अलगोंडा पाटील
यांचं चांगले ऋणानुबंध आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इंदुमती अलगोंडा पाटील हे राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदला, तर मंद्रुप पंचायत समिती गणासाठी स्वतः अप्पाराव कोरे जर रिंगणात उतरले तर कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. कारण राजकारणामध्ये कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जर इंदुमती पाटील जिल्हा परिषद गटासाठी तयार झाल्या तरच अप्पाराव कोरे हे पंचायत समिती लढतील. जर इंदुमती अलगोंडा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास तयार नाही झाल्यास प्रीती कोरे यांनाच उमेदवारी निश्चित असेल, यात काही शंका नाहीये. मंद्रुप जिल्हा परिषदसाठी आणखीन एक नाव पुढे येत आहे, ते म्हणजे श्री मळशीदप्पा ग्रामदेवत मळशीदप्पा यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती रेवती राजेश देशमुख यांचे नाव भाजपकडून पुढे येत आहे. ॲडव्होकेट राजेश देशमुख हे मळशीदप्पा यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत, ते मानकरी आहेत. त्यांचे सामाजिक धार्मिक कार्यात काम चांगलं आहे. तेही जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे भाजप रेवती राजे देशमुख यांना संधी देणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. जर भाजपने संधी नाकारली तर रेवती राजे देशमुख यांना राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच अप्पाराव कोरे हे रेवती राजे देशमुख यांना जिल्हा परिषदसाठी उमेदवारी देऊन ते स्वतः पंचायत समिती लढतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र माझ्या अंदाजानुसार अप्पाराव कोरे हे इंदुमती अलगोंडा पाटील यांनाच जिल्हा परिषदसाठी प्राधान्य देतील. जर इंदुमती पाटील यांनी नकार दिला तर प्रीती प्रभाकर कोरे या जिल्हा परिषदसाठी अंतिम उमेदवार असतील. पण मंद्रुप पंचायत समिती गणाची माहिती घेणार आहोत. यंदा मंद्रुप पंचायत समिती गणाचं आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे इथे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी सर्वच पक्षामध्ये आहे. या ठिकाणी गत निवडणुकीमध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपकडून संगीता मळशिद मुगळे आणि काँग्रेसकडून शालन अमृत चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून वांगीच्या आसमा मुल्ला या रिंगणात होत्या. या चुरशीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या शालन चव्हाण यांनी 69 मताने विजय मिळवला होता. या निवडणुकीमध्ये संगीता मुगळे यांचा निसटता पराभव झाला होता. शालन चव्हाण यांच्या विजयामध्ये माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे, स्वर्गीय प्रवीण देशपांडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन तेळे, मोतीराम चव्हाण, मोतीलाल राठोड, अमृत चव्हाण यांच्यासह अनेकांचा मोठा वाटा होता. यंदा आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे येथे भाजपकडून गौरीशंकर मेंढगुदले, मळशिद मुगळे, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, मंद्रुपचे उपसरपंच भगवान होनमाने, ग्रामपंचायत सदस्य सुरेश तेळे, शिवपुत्र जोडमोटे, शिवानंद लोभे, दयानंद ख्याडे, त्याचबरोबर हर्षवर्धन देशमुख, रेवणसिद्ध मेंढगुदले यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. खरं तर मंद्रुप पंचायत समितीसाठी उमेदवार निवडताना आमदार सुभाष देशमुख यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण मंद्रुप जिल्हा परिषद गटाला जर गौरीशंकर मेंढगुदले यांना उमेदवारी मिळाली तर पंचायत समितीला या मी आता उल्लेख केलेल्या नावापैकी एकाला उमेदवारी त्यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मंद्रुप पंचायत समितीला कुणाला उमेदवारी देते याचं अभ्यास करून जातीय समीकरण लक्षात घेऊन आमदार सुभाष देशमुख यांना मंद्रुप पंचायत समिती गणासाठी आपला उमेदवार निवडावा लागणार आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सरपंच नजीर आवटे, त्याचबरोबर सिकंदर आवटे, सलीम शेख सेक्रेटरी आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे ऐनवेळी हर्षवर्धन देशमुख जे ॲडव्होकेट राजेश देशमुख यांचे सुपुत्र आहेत त्यांचे नाव चर्चेत आहे. अप्पाराव कोरे हे यंदा मुस्लिम समाजाला की धनगर समाजाला पंचायत समितीचे उमेदवार देणार, हे यापैकी कोणाला उमेदवारी देणार हे आपल्याला निवडणुकीवेळीच स्पष्ट होणार आहे.
तसेच काँग्रेसकडून अ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सचिव तथा काँग्रेसचे विद्यमान युवक तालुका अध्यक्ष अनंत म्हेत्रे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजतंय. अनंत म्हेत्रे यांनी प्रचाराची 2 फेरी ऑलरेडी पूर्ण केलेली आहे. खासदार प्रणितीताई शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून अनंत म्हेत्रे हे ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तरीही मंद्रुप पंचायत समितीसाठी मोतीलाल राठोड, मोतीराम चव्हाण, मोहम्मद शेख तसेच वडकबाळचे माजी उपसरपंच सद्दाम शेख, वडकबाळचे सरपंच विलास राठोड यांची नावे सुद्धा काँग्रेसकडून मंद्रुप पंचायत समितीसाठी चर्चेत आहेत. मगाशी एक नाव राहिलं मंद्रुप पंचायत समितीसाठी भाजपकडून वडकबाळचे विद्यमान उपसरपंच राहुल पुजारी आणि वांगीचे माजी सरपंच शामराव हांडे, बसवनगरचे माजी सरपंच आनंद देशमुख यांची सुद्धा नावे मंद्रुप पंचायत समितीसाठी भाजपकडून पुढे येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी ग्रामपंचायत सदस्य मल्लीनाथ मेंढगुल्ले आणि त्यांचे सुपुत्र संदीप मेंढगुल्ले यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संतोष बोरुरे यांचं नाव पुढे येत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यासीन मकंदर यांचं नाव सध्या चर्चेत आहे. त्यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अद्यापही कोणतेही नाव पुढे आलेलं नाहीये. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मंद्रुप जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला आहे. त्यामुळे जर गौरीशंकर मेंढगुल्ले अथवा गौरीशंकर मेंढगुल्ले यांना जिल्हा परिषद उमेदवारी मिळाली तर मंद्रुपमध्ये भाजपला उमेदवार निवडताना तो उमेदवार सर्वसमावेशक तळागाळामध्ये जनसंपर्क असणारा असावा तरच भाजपचा मंद्रुप पंचायत समितीने यंदा निभाव लागणार आहे. खरं तर भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मळशिद मुगळे माझ्या अंदाजानुसार त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळणार नाही. कारण आमदार सुभाष देशमुख हे मळशिद मुगळे यांच्यावर नाराज आहेत. विधानसभेला मळशिद मुगळे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. त्यामुळे काहीशी नाराजी त्यांच्याबद्दल असल्याचे बोललं जातं. त्यामुळे मुगळे हे मंद्रुप पंचायत समिती अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे. जर मळशिद मुगळे यांनी अपक्ष म्हणून लढले तर याचा फटका भाजपला निश्चितच बसणार आहे. कारण मुगळे यांचं कृषी व्यवसायामुळे आणि ते उद्योजक असल्यामुळे त्यांचं तळागाळामध्ये चांगलं संपर्क आहे हे नाकारणं चुकीचं ठरेल. त्यामुळे मळशिद मुगळे जर अपक्ष म्हणून रिंगणात उतरले तर भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर इंदुमती अलगोंड पाटील यांनी जर जिल्हा परिषदची निवडणूक लढवली तर मंद्रुप पंचायत समिती अप्पाराव कोरे जर रिंगणात उतरले तर ही निवडणूक चुरशीची तर होणारच आहे. शिवाय लोकांना निकाल सांगण्याची गरज नाहीये असं मला वाटतं. खरं तर मंद्रुप पंचायत समिती गणामध्ये यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. मंद्रुप पंचायत समिती गण हे काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे गत निवडणुकीमध्ये मंद्रुप पंचायत समिती गणाचा उमेदवार आणि मंद्रुप जिल्हा परिषद गटाचा उमेदवार हे 100च्या आत मताने 100च्या आसपासच्या मताने पराभूत झाल्यामुळे आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे सुपुत्र भाजपचे जिल्ह्याचे युवक नेते मनीष देशमुख यांनी यंदा काहीही करून मंद्रुप जिल्हा परिषद गटावर, मंद्रुप पंचायत समिती गणावर आणि कंदलगाव गणावर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. तसा विडा त्यांनी उचललेला आहे. सध्या आमदार देशमुख आणि युवा नेते मनीष देशमुख हे मंद्रुप गट आणि मंद्रुप गण, कंदलगाव गण ताब्यात घेण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करत आहेत. ते ऐनवेळी असं चेहरा रिंगणात उतरवतील त्या उमेदवारामुळे निवडणुकीचं चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे
मंद्रुप गणाला, कंदलाव गणाला भाजपचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता मतदारामध्ये बी आहे, शिवाय भाजप कार्यकर्त्यामध्ये सुद्धा आहे. अप्पाराव खोरे यांनी सुद्धा मायक्रो प्लॅनिंग चालू केलेलं आहे. नेहमीच त्यांचं राजकारण हे गुपित असतं. ते कधी काम करतात, कधी प्रचार करतात हे आजवर कोणाला कळलेलं नाहीये. त्यामुळे त्यांचे उमेदवार कोण असेल याचीही मोठी उत्सुकता आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे इंदुमती परमानंद अल्गोंडा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना जिल्हा परिषदची उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी जर नकार दिला तर प्रीती कोरे यांना उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे गणासाठी मुस्लिम अथवा धनगर या दोन्हीपैकी मुस्लिम अथवा धनगर समाजापैकी कोणत्या समाजाला अप्पाराव खोरे हे उमेदवार देतात हे आपल्याला निवडणुकीवेळी स्पष्ट होईल. काँग्रेसचं तर मी मगाशी सांगितलं, अनंत म्हेत्रे यांची उमेदवारी निश्चित आहे. शिवसेनेकडून तर ठराविक नाव असल्यामुळे तेच उमेदवार निश्चित असतील. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखीन एक उमेदवार ऐनवेळी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एक पत्रकार सुद्धा या मंद्रुप पंचायत समिती गण लढण्यासाठी इच्छुक आहेत. तो पत्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक नामांकित पत्रकार म्हणून ओळखला जातो. एक अभ्यासू पत्रकार आणि सर्व समाजामध्ये, सर्व समाज घटकामध्ये तळागाळापर्यंत जनसंपर्क असणारा आणि लोकांचे प्रश्न सातत्याने वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला असा एक नामांकित पत्रकार मंद्रुप पंचायत समिती गण लढण्यासाठी इच्छुक आहे. तो पत्रकार कोण आहे आणि तो पत्रकार कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहे हे आपल्याला निवडणुकीच्या दरम्यानच कळणार आहे. हे झालं मंद्रुप गट, मंद्रुप पंचायत समिती गण. आता आपण केदारेश्वरीच्या नगरीत जाऊया. कंदलगाव पंचायत समिती गण यंदाही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. गत निवडणुकीमध्ये येथे भाजपचे उमेदवार सोनाली प्रशांत कडते ह्या विजयी झाल्या होत्या. यंदा सर्वसाधारण महिलासाठी पंचायत समिती गण राखीव असल्यामुळे यावेळी कंदलाव गणातून पुन्हा एकदा सोनाली प्रशांत कडते ह्या इच्छुक आहेत. खरं तर सोनाली कडते हे मंद्रुप जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक आहेत. जर पक्षाने त्यांना जिल्हा परिषद गटाची उमेदवारी नाकारली तर किमान पुन्हा एकदा कंदलाव पंचायत समिती गणातून त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा आणि मागणी प्रशांत कडते यांची आहे. तसेच भाजपकडून अकोलेच्या विद्यमान सरपंच प्रियंका रमेश आसबे ह्या इच्छुक आहेत. तसेच रमेश आसबे यांचं काम कंदलाव पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे प्रियंका आसबे यांना पक्षाने एकदा संधी द्यावी अशी मागणी आसबे समर्थकांमध्ये आहे. तसेच विंचूरला अद्यापही संधी मिळालेली नाही आहे. त्यामुळे विंचूरचे विद्यमान सरपंच बाळासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी सरिता बाळासाहेब पाटील हे भाजपकडून इच्छुक आहेत. भाजपने एकदा विंचूरला संधी द्यावी अशी अपेक्षा त्यांची आहे. बाळासाहेब पाटील यांचं जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे एकदा भाजपने त्यांना संधी दिल्यास विंचूरकरांना न्याय मिळेल अशी अपेक्षा विंचूरकरांची आहे. तसेच कंदलगावचे सुपुत्र युवा उद्योजक शिवानंद होनराव यांच्या धर्मपत्नी अरुणा होनराव ह्या सुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत. शिवानंद होनराव हे तळागाळापर्यंत संपर्क असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती अरुणा होनराव यांना उमेदवारी देऊन एकदा उमेदवार बदलून त्यांना न्याय द्यावा असं अपेक्षा त्यांना आहे. तसेच भाजपकडून कंदलगावचे उपसरपंच अमित नरुटे यांच्या धर्मपत्नी प्रियंका अमित नरुटे या सुद्धा इच्छुक आहेत. तसेच कंदलगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे यांच्या मातोश्री सरूबाई भीमराव जोकारे या सुद्धा भाजपकडून कंदलाव पंचायत समिती गणासाठी इच्छुक आहेत. एकदा संधी मिळावी अशी अपेक्षा सोमनाथ जोकारे यांची आहे. तसेच वंदना महादेव हनुमाने या सुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत. त्यांचे पती महादेव हनुमाने यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच आंदोलन केली आहेत. त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी एकदा आपल्या धर्मपत्नीला संधी मिळावी अशी अपेक्षा
महादेव हनुमाने यांना आहे. तसेच गावडेवाडीच्या विद्यमान सरपंच संगीता कैलास पांढरे ह्या सुद्धा इच्छुक आहेत. तसेच मी मगाशी एक नाव राहिलं कंदलाव गावातील पिंकू तुळजाराम नरुटे ह्या माजी पंचायत समिती सदस्य आहेत. त्या सुद्धा यंदा भाजपकडून कंदलाव पंचायत समिती गणासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे गावडेवाडीचे अजून एक नाव राहिलं. गावडेवाडीचे माजी सरपंच सुखदेव गावडे यांच्या धर्मपत्नी ज्योती सुखदेव गावडे ह्या सुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत. खरं तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे कंदलगाव पंचायत समिती गणासाठी सोनाली कडते, प्रियंका असबे, सरिता पाटील, तसेच वंदना हनुमाने, स्वरूबाई जोकारे, प्रियंका नरुटे, अजून अरुणा होनराव, तसेच संगीता पांढरे आणि ज्योती गावडे असे अनेक महिला इच्छुक म्हणून पुढे येतात. यापैकी कोणाला उमेदवारी द्यायचं असा मोठा प्रश्न आमदार सुभाष देशमुख यांना आहे. त्यामुळे या 8 ते 10 जणांमध्ये कुणाला उमेदवारीची लॉटरी लागते हे आपल्याला निवडणुकीवेळीच कळणार आहे. आता आपण काँग्रेसचे इच्छुक कोण कोण आहेत याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. काँग्रेस पक्षाकडून गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणारे संजय पोद्दार यांच्या धर्मपत्नी राजश्री संजय पोद्दार ह्या सुद्धा काँग्रेस पक्षाकडून कंदलगाव पंचायत समिती गणासाठी इच्छुक आहेत. तसेच युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महेश जोकारे यांच्या मातोश्री राजेश्री शिवानंद जोकारे या सुद्धा कंदलगाव पंचायत समिती गणासाठी इच्छुक आहेत. तसेच आपले कंदलगावचे माजी सरपंच रावसाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी सुरेखा रावसाहेब पाटील या सुद्धा काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मायप्पा हनुमाने यांच्या धर्मपत्नी शांताबाई हनुमाने या सुद्धा काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. तसेच मल्लम्मा काशीनाथ होनराव ह्या सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. बीजेपी पाठोपाठ मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता अनेक लोकांना आहे. तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून शिवशंकर सोन्ने यांच्या धर्मपत्नीचं नाव चर्चेत आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून अद्यापही नाव समोर आलेलं नाहीये. अप्पाराव कोरे हे राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. गेल्या वेळी कंदलाव पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्युलता कोरे यांना कमी मते मिळाली होती. याची खंत अप्पाराव कोरेंना आहे. कंदलाव गणामध्ये अपेक्षित मतदान न झाल्यामुळे त्यांना केवळ 99 मताने त्यांना विजय झाल्याचे शल्य त्यांच्या मनात आजही आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीकडून कंदलाव पंचायत समिती गणासाठी अप्पाराव कोरे हे चांगले उमेदवार निवडतील याची शक्यता आहे. त्यांचं तुळजाराम नरुटे यांच्या धर्मपत्नी पिंकू तुळजाराम नरुटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर तुळजाराम नरुटे यांचं नशीब चांगलं म्हणावं लागेल, कारण त्यांना भाजपकडूनही प्राधान्य मिळत आहे आणि राष्ट्रवादीकडून प्राधान्य मिळत आहे असं समजते. त्यामुळे तुळजाराम नरुटे हे भाजप चॉईस करतील की राष्ट्रवादी चॉईस करतील हे आपल्याला निवडणुकीवेळी स्पष्ट होईल. खरं तर राष्ट्रवादीचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे आपल्याला अंतिम क्षणीच कळणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अद्यापही कुठलंच नाव समोर आलेलं नाही आहे. या अर्धा तासाच्या मुलाखतीमध्ये आपण मंद्रुप गण आणि कंदलाव गणाची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. खरं तर 2017ला ज्या काय निवडणूक झाल्या होत्या त्या चुरशीच्या झाल्या होत्या. मंद्रुप जिल्हा परिषद गटामध्ये सर्वच समाजाचे उमेदवार
उभे राहिल्यामुळे कोरे यांची वोट बँक विभागली गेली होती. याचा मोठा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्युलता कोरे यांना बसला होता. मत विभागणीमुळे आणि कंदलाव गणामध्ये अपेक्षित मतदान झाल्या नसल्यामुळे त्या अवघ्या 99 मताने त्यांचा विजय झाला होता. यंदा कोरे हे सतर्क झालेले आहेत. गत निवडणुकीमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका त्या सुधारून पुन्हा नव्या उमेदीने ते या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. गत निवडणुकीमध्ये जी काही मत विभागणी झाली ती होऊ नये याची दक्षता माजी सभापती अप्पाराव कोरे हे घेत आहेत. तसेच गत निवडणुकीमध्ये मंद्रुप जिल्हा परिषद गट आणि मंद्रुप पंचसमिती गणाचे दोन्ही उमेदवार हे 100च्या आत मताने त्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे मंद्रुप गट आणि मंद्रुप गणावर काही करून झेंडा फडकवण्याचा निर्धार विद्यमान आमदार सुभाष देशमुख व त्यांचे सुपुत्र मनीष देशमुख हे करत आहेत. खरं तर मंद्रुप गटापेक्षा मंद्रुप गणासाठी भाजपला उमेदवार निवडताना मोठी डोकेदुखी होणार आहे. कारण सर्व घटकामध्ये व्यापक जनसंपर्क असणारा उमेदवार भाजपला निवडावा लागणार आहे. तरच भाजपचं स्वप्न पूर्ण होऊ शकतो. तसेच काँग्रेसनं गत निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार शालन चव्हाण या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे काही करून काँग्रेसचा गड कायम राखण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी सतर्क झालेले आहेत. या सगळ्या घडामोडीमध्ये दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुद्धा चांगले उमेदवार रिंगणात उतरण्याची तेही तयारी करत आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कुटुंब सध्या राजकारणामध्ये इंटरेस्टेड नाहीये. ते कुटुंब म्हणजे माजी सभापती गुरुशीद म्हेत्रे. जे लोकसभा निवडणुकीनंतर ते कुठल्याच पक्षात अद्यापही सक्रिय नाहीत. खरं तर मंद्रुप पंचायत समिती त्यांचे सुपुत्र पिरप्पा म्हेत्रे यांनी लढावं अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकात आहे. मात्र गुरुशीद म्हेत्रे आणि पिरप्पा म्हेत्रे यांचं मत असं आहे की आम्ही या निवडणुकीसाठी इंटरेस्टेड नाहीये, आम्ही ही निवडणूक लढणार नाही. कारण स्वतः गुरुशीद म्हेत्रे हे ग्रामपंचायत सदस्य होते, जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते. शिवाय ते पंचायत समितीचे सभापती झाले. सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था असणारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक झालेले आहेत आणि ते लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव सुद्धा आहेत. त्यांचे सुपुत्र मंद्रुपचे माजी सरपंच आहेत. ते सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झालेले आहेत. त्यामुळे आणि शिवाय गुरुशीद म्हेत्रे सलग 13 वर्ष काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यामुळे आमच्या परिवाराने सगळ्या पदावर काम करून जनतेची आम्ही सेवा केल्यामुळे आम्हाला आता राजकारणामध्ये निवडणूक लढण्यामध्ये रस नाहीये. जो कोणी आपल्याला मदत मागेल त्याला आम्ही प्रामाणिकपणे मदत करू असे नेहमीच माजी सभापती गुरुशीद म्हेत्रे हे सांगत असतात. गुरुशीद म्हेत्रे यांचं राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे. त्यांनीही जनतेच्या सेवेसाठी पोलीस स्टेशन, दवाखाना, वीज वितरण मंडळ यासह अनेक ठिकाणी ते नेहमीच जनतेच्या व शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी ते नेहमीच धावून जातात. त्यामुळे गुरुशीद म्हेत्रे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा देणार अथवा कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार यावर सुद्धा खूप काही अवलंबून आहे. हे नाकारणं चुकीचं ठरेल. म्हेत्रे यांचा गट ज्या पक्षाला पाठिंबा देईल त्या पक्षाचं पारडं जड होणार आहे. हे नाकारणं चुकीचं ठरेल असं मला वाटतं. खरं तर गेल्या अर्धा तासापासून जनतेने मंद्रुप जिल्हा परिषद गट, मंद्रुप पंचायत समिती गण आणि कंदलाव गणाची माहिती आपण शांतपणे ऐकून घेतलात. त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.